आज होता संडे. म्हटलं चला जाऊया गणपतीपुळ्याला. गणपतीपुळ्याला जायच्या आनंदाने अगदी स्वराचं मन आनंदून गेलं होतं. स्वरासोबत आमचंही. मग काय, आम्ही पटकन आवरून चाललो गणपतीपुळ्याला. रस्ता होता फक्त 10 मिनिटाचा. चाललो आम्ही बाईकवरून. मस्त निसर्गाची मजा घेत 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 आम्ही जात होतो गणपतीपुळ्याकडं. निसर्ग इतका सुंदर होता की निसर्ग बघता बघता आम्ही कधी मंदिरात पोचलो हे समजलंच नाही. मंदिरात पोचल्यानंतर पहिल्यांदा गेलो उंदीर मामाजवळ. उंदीर मामाचे दर्शन घेतलं. म्हटलं आता चला आपण मंदिरात जाऊया. मंदिराकडं बघतात लक्षात आलं, अरे बापरे गर्दी तर खूप आहे. म्हटलं चला आपण आता इथूनच युटर्न मारूया. म्हणून आम्ही एक सेल्फी घ्यायचं ठरवलं. सेल्फी घेता घेता लक्षात आलं, अरेच्या समुद्राच्या लाटा तर आपल्यालाच बोलवत आहेत. समुद्राकडे जाता जाता मध्ये दिसला उंट. म्हटलं चला उंटाची एक सैर करूया. उंटावरून थोडीशी मज्जा घेऊन फिरून आल्यानंतर लक्षात आलं समुद्राच्या लाटा खूप सळसळ आवाज करत आहेत. म्हणून थोडीशी समुद्राकडं मज्जा घ्यायची ठरवलं. गेलो समुद्राकडं. बघतो तर काय, लाटांचा सळसळाट सुटलेला आहे. किनाऱ्यावरती पर्यटनाची खूप गर्दी झालेली आहे. खूप ऊन पडलेलं आहे कडक. उन्हाकडं बघता लक्षात आलं सूर्यदेव कडक तापलेले आहेत. वरून सूर्यदेव कडक ऊन देत आहेत आणि खाली रेती खूप गरम करून ठेवली आहे. म्हटलं चला घराकडे निघूया. जाताना लक्षात आलं भूक लागली. म्हणून गेलो हॉटेलमध्ये. सिद्धार्थला काही भूक कंट्रोल होईना म्हणून त्याने चालू केलं तिथल्या भांड्यांवरती ताव मारायला. तो तिथल्या भांड्यांवरती ताव मारून तिथली भांडी वाजवून त्यांना पटकन ऑर्डर घेऊन या असं त्यांना सांगत होता. भांडी वाजवून आवाज देऊन त्याने पटकन तिथली जेवणाला ऑर्डर बोलवून घेतली. ऑर्डर टेबलावर येऊन पोचतात आम्ही सगळे असं भयंकर तुटून पडलो जेवणावरती. जेवणामध्ये होतं मस्त असं पनीर टिक्का, मस्त अशी चपाती, कांदा आणि लिंबू सोबतीला. त्यानंतर आली दुसरी थाली. ती होती म्हणजे चिकन थाली. चिकन थालीमध्ये होतं मस्त चिकन. असं तुटून पडलो मस्त पनीर आणि चपातीवरती. स्वराला आणि स्वराच्या पप्पाला लागली होती खूप कडाक्याची भूक. त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा न घेता मस्त तुटून पडले जेवणावरती. असं भरपेट खाल्ल्यानंतर स्वरा आणि स्वराचे पप्पा मस्त सुस्तावले. म्हटलं चला आता बाबा पेट पूजा करून आवरून होत आलेलं आहे. आपण आता घराकडे जायला हवं. मग काय, ह्यांचं जेवण काही संपतच नव्हतं. स्वरा आणि स्वराचे पप्पा आजूबाजूला